जयाचे चौकटे मानसी विहंगनी असे क्षेत्र संन्याशी जया निगेली याते उपासी वैराग्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये या श्लोकातून साधू कथा सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकात सावतरण घेत असताना याला साधू कथा असं संबोधलेलं आहे. साधू कथा म्हणजे काय? साधू कथा म्हणजे काय याचा विचार जर केला तर साधूची एखाद्या कोणत्या तरी कथा सांगावी, चरित्र सांगावं असं आपल्याला नेहमी कथा ऐकलं, कथा शब्द ऐकल्याबरोबर असंच वाटतं. कथा म्हणजे काय? एखादं चरित्र सांगणं, एखाद्या साधूची कथा, भगवंताची कथा, देवाची कथा. कृष्ण कथा म्हटल्याच्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्र. साधू कथा म्हटल्याच्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय यावं? एखाद्या साधूचं चरित्र. मग कोणत्या साधूचं चरित्र भगवंतांनी या श्लोकात सांगितलं आहे असं कोणाला वाटेल, पण साधू कथा शब्दाचा केवळ चरित्र, कथा शब्दाचा केवळ चरित्र असा अर्थ नाही. कथा शब्दाचा अर्थ कथन. कथा शब्दामध्ये कथ धातू आहे आणि कथ धातूचा अर्थ काहीतरी सांगणे. कथ कीर्तने असा कथ धातू, कीर्तन म्हणजे सांगणे या अर्थानं आपल्याला पाहायला सापडतो बरं का. काहीतरी सांगितलं की ती झाली कथा, असा कथा शब्दाचा अर्थ आहे बरं का. आणि कथा शब्दाचा तसा खरा अर्थ जर बघायचा झाला तर कथा शब्दाच्या जातीचे दुसरे शब्द थोडेसे पाहिले आणि त्याची व्युत्पत्ती आपण थोडीशी व्याकरणाच्या दृष्टीनं पाहायचा प्रयत्न केला तर कथा शब्द व्यवस्थित लागतो. त्याला काय करावं लागतं? कथा शब्द जसा आहे असेच दुसरे शब्द आहेत. यथा, तथा, अन्यथा, सर्वथा. आणि या सगळ्या शब्दाची व्युत्पत्ती व्याकरणाने काय केलेली आहे याचा जर विचार केला तर कोशामध्ये यथा शब्दाच्या बद्दल असे लिहिलंय, येन प्रकारेण इति यथा, ज्या प्रकारे असा यथा शब्दाचा अर्थ आहे. तथा म्हणजे तेन प्रकारेण इति तथा, त्या प्रकारे असा तथा शब्दाचा अर्थ होतो. अन्यथा शब्दाचा अर्थ काय करायचा? अन्येन प्रकारेण इति अन्यथा, दुसऱ्याच प्रकारानं असा अन्यथा शब्दाचा अर्थ झाला बरं का. सर्वथा म्हणजे काय? सर्वेन प्रकारेण किंवा सर्वैहि प्रकारेहि इति सर्वथा, सर्व प्रकारांनी असा सर्वथा शब्दाचा अर्थ आहे. मग सर्वथा शब्दाचा अर्थ सर्व प्रकारांनी, अन्यथा शब्दाचा अर्थ अन्य प्रकारांनी, यथा शब्दाचा अर्थ ज्या प्रकाराने आणि तथा शब्दाचा अर्थ त्या प्रकाराने जर असेल तर ते यथा, तथा, अन्यथा, सर्वथा हे जे शब्द आहेत या जातीचा कथा शब्द आहे. मग यथा तथा तसाच कथा शब्द जर असेल तर मग यथा शब्द कसा सोडवला? येन प्रकारेण असा यथा शब्द सोडवला. तथा शब्द कसा सोडवला? येन प्रकारेण असा तथा शब्द सोडवला. तसा कथा शब्द सोडवायकरता विचार जर केला तर येन प्रकारेण इति कथा, कथा शब्दाचा असा अर्थ झाला. कशा प्रकारे असं विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या उत्तराकरता जे बोलावं लागतं, जे सांगितलं जातं त्याला कथा असं म्हणावं. असा कथा शब्दाचा अर्थ आपल्याला घेता येतो बरं. येन प्रकारेण समजा आपल्याला सिद्धांत सांगायला लागला एखादा महात्मा आणि त्या महात्म्याला सांगितलं सगळं जग परमेश्वराने निर्माण केलं. वस्तुतः तो परमात्मा अक्रिय आहे, तो काही करत नाही आणि काही न करणाऱ्या परमेश्वराने सगळ्याचं सगळं जग निर्माण केलेलं आहे. शंका येते की माणसाला, अरे तो काही करत नाही, तो अक्रिय आहे असं एकीकडे त्याचं वर्णन करतात आणि त्यालाच हे सगळं जग निर्माण केलं असं पुन्हा तुम्ही सांगायला लागतात. परस्पर विरुद्ध वचन तुमचं म्हणल्याच्या नंतर मग तो अक्रिय असलेला परमात्मा स्वतः काही करत नाही असं त्याचं स्वरूप असताना त्याने हे जग केलं तर कसं केलं? केलं प्रकारे ना, त्याने हे कसं केलं असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या उत्तराकरता जे सांगावं लागतं त्याला म्हणतात कथा. कथा शब्दाचा असा अर्थ आहे बरं का. कोणताही सिद्धांत आपल्याला सांगितला की त्या सिद्धांताच्या संबंधानं अंतःकरणामध्ये शंका आल्याच्या नंतर हे कसं आहे बाबा असं कोणी जर विचारलं, कशा प्रकारे हे सिद्ध होतं असं कोणी जर विचारलं तर ते सिद्ध करून घेण्याकरता जे काही सांगावं लागतं त्याला म्हणतात कथा. परमेश्वरानं अवतार घेतला. आता उद्या देवाचा अवतार आहे. देवाने अवतार घेतला. कसा घेतला? द्वापाराच्या शेवटच्या काळामध्ये भगवंताचा अवतार झाला, त्याला कृष्णावतार म्हणतात. होय हो, पण तो देवाने कसा घेतला? तो घेण्याकरता देवाची काय काय प्रक्रिया झाली? देवाला काही एकदम अवतारला येता येत नाही. त्याला कोणीतरी प्रार्थना करावी लागते, त्याला योग्य पद्धतीचा बाप लागतो, त्याला योग्य पद्धतीची माता लागते. त्यांच्या अंतःकरणातून म्हणजे पित्याच्या अंतःकरणातून
आईच्या उदरामध्ये देवाला प्रवेश करावा लागतो. एवढा सगळं प्रकार होण्याकरता कसं कसं झालं थोडं सांगा बरं. परमात्मा अवताराला आला तर तो कसा आला, देवाच्या अवताराकरता काय परिस्थिती लागते त्याचं वर्णन देवाने स्वतः गीतेमध्ये केलेलं आहे. यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तर आत्मानं सृजामि अहम. तेव्हा मी मला स्वतःला जन्म देतो असं देवाने सांगितलंय. तदा म्हणजे तेव्हा, आणि तेव्हा म्हणजे केव्हा, तर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा जगामध्ये अधर्म पसरतो त्यावेळेला मी स्वतःला जगामध्ये जन्म देतो म्हणजे निर्माण करतो असं देवाने सांगितलं. म्हणजे देवाचा अवतार होण्याकरता धर्माला ग्लानी यावी लागते. देवाचा अवतार होण्याकरता जगात अधर्म पसरावा लागतो. जे देवाचा अवतार होण्याकरता सज्जनाला त्रास व्हावा लागतो आणि त्या सज्जनाच्या त्रासाचं निवारण करणं समाजातल्या सज्जनांना शक्य होऊ नये अशी परिस्थिती होते. त्यावेळेला देवाला अवतार घ्यावा लागतो बरं का. तसं बघा दुष्टाचं साम्राज्य झालं ते देवाला घ्यावं लागतं. बाकी जे अभक्त दैत्य ते म्हातारे धरणीसे झाले ओझे त्यांची अशी अवस्था कृष्णावताराच्या वेळेला झाली होते. पण दुष्टाचं साम्राज्य झालं तरी त्या दुष्टाच्या नाशाकरता प्रत्येक वेळेला देवाला यावं लागत नाही. ऐका, दुष्टाच्या नाशाच्या राजनीती शास्त्रानुसार जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या योजना होतात. तो दुष्ट म्हणून जातात. दुष्टाच्या नाशाकरता पहिला प्रकार सांगितला, त्या दुष्टाच्या अंगी असणारे दुर्गुणच वाढले की तो मरून जातो. ऐकलं, एखादा व्यसनी माणूस आहे, दारुड्या समजा, दुष्ट आहे, दुष्ट वृत्तीचा आहे, त्याचा दुष्ट स्वभाव वाढला, त्याचं व्यसन वाढलं की त्याच्या वेळेला त्याचा कसा आपोआप नाश होणार आहे. त्याला मारण्याकरता कोणाला प्रयत्न करावा लागत नाही. हा एक प्रकार झाला. दुष्टाचा स्वतःचा दुष्टपणा वाढल्याच्या नंतर त्या दुष्टाचा नाश होणे हा दुष्टाच्या नाशाचा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा असतो, एक दुष्ट प्रबल झाला की त्याच्यापेक्षा दुसरा दुष्ट त्याचा द्वेष करणारा निर्माण झाला आणि तो जर प्रबल असावा तर याचा नाश करून टाकतो. एका दुष्टाचा दुसऱ्या दुष्टाने नाश करावा. सुंद आणि उपसुंद हे दोघं जण भाऊ ते माजलेले असताना त्यांच्यामध्येच परस्परामध्ये वैर निर्माण केलं ब्रह्मदेवानं आणि त्या दोघांचा नाश झाला. म्हणजे एका दुष्टानं दुसऱ्या दुष्टाला मारणं हा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. पहिला प्रकार कसा आहे म्हणजे मी कशा करता हे बोलायला लागलो, प्रत्येक वेळेला दुष्टाच्या नाशाकरता देवाला यावं लागत नाही हा विचार आहे. आणि दुष्ट कसे कसे मरत जातात याचा राजनीतीने केलेला हा विचार आहे. कसा म्हणतो, पहिला विचार सांगितला, दुष्ट त्याच्या अंगचा दुष्टपणा वाढत जाऊन स्वतःच नष्ट होतो, पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा असतो, दुष्टाच्या नाशाकरता म्हणून दुसरा कोणीतरी दुष्ट उभा राहतो आणि तो त्याला नष्ट करून टाकतो, असा दुसरा प्रकार सांगितला बरं का. तिसरा प्रकार सांगताना असं सांगितलं, एखादा दुष्ट असा असतो की तो स्वतःच्या दुष्टपणानं मरत नाही, तो त्याला मारायकरता दुसरा कोणी दुष्ट उभा राहत नाही. मग काय होतं, त्याच्याकडे एखादा सज्जन दैवी शक्तीनं संपन्न असलेला पुरुष जातो, त्याचा नाश करून टाकतो. दैवी शक्तीने संपन्न असलेल्या एखाद्या पुरुषाच्याकडून त्याचा नाश होणं. अनेक लोकांना त्याने छळलेलं असतं अगोदर. त्या दुष्टाचा विचार जर आपण केला तर त्याने अनेकांना त्रास दिलेला असतो, त्याचा त्रास विकोपाला जातो. तो स्वतःच्या दुष्टपणानं मरण्यासारखी स्थिती नसते, दुसरा कोणी दुष्ट त्याला मारण्याकरता सिद्ध होऊ शकत नाही. अशा अवस्थेमध्ये दैवी पुरुषाला म्हणजे भगवंताने आपला स्वतःचा अंश ज्या पुरुषामध्ये घातलेला आहे अशा एखाद्या दैवी पुरुषाकडून त्याचा नाश होत असतो. असा एक प्रकार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. उदाहरण याला जर द्यायचं झालं तर महाभारतातलं बकासुराचं उदाहरण आपल्याला देता येतं. एकचक्रा नगरीच्या बाजूच्या जंगलामध्ये राहणारा तो बकासूर अनेकांना रोज मारायचा, रोज गावात यायचा, धुमाकूळ घालायचा, अनेकांना मारायचा. अनेकाला मारल्याच्या नंतर लोक आता त्रस्त होऊन गेले. एका दिवशी काही थोडेसे गावातले लोक सगळे त्याच्या समोर गेले, हातापाया पडले आणि त्याला म्हणायला लागले की बाबा तुम्ही रोज गावात येतात, अनेक पशु मारता, अनेक माणसं मारता, की असं होण्याच्या पेक्षा तुमची काही व्यवस्था केली तर ते चालेल का? रोज तुम्हाला काही ठराविक अन्न पाठवून दिलं तर चालेल का? बकासुरानं सांगितलं मला खायला भरपूर लागतं. काय लागतं? एक गाडाभर अन्न, 2 रेडे आणि 1 माणूस एवढा आहार माझ्याकरता रोज पाठवत जा. लोकांनी विचार केला, रोज 10-10 माणसं मेल्यापेक्षा 1 माणूस मेलेला बरा. गावातले 5-25 जणांवर रोज मेल्याच्या पेक्षा 2 रेडे याला दिलेले बरे, असा विचार करून लोकांनी त्याला मान्यता दिली. पण आम्ही तुम्हाला 1 बैलगाडा भरून अन्न पाठवू, त्या गाड्याच्या सोबत 2 रेडे पाठवू आणि त्या गाड्याच्या सोबत तो गाडा हातात तुमच्यापर्यंत घेऊन येणार एक माणूस सुद्धा गावातून आली पाळीनं आम्ही वाटून घेऊ म्हणे, आज याच्या घरचा, उद्या त्याच्या घरचा, उद्या त्याच्या घरचा, क्रमाने असा एक माणूस तुमच्याकडे येत जाईल. बकासुरानं ते मान्य केलं. गावात येऊन लोकांना त्रास द्यायचा बंद केला. तो अरण्यामध्ये राहायला लागला. रोजच्या रोज ठराविक वेळेला त्याच्याकडे हे अन्न जायला लागलं. 1 बैलगाडा अन्न,
2 रेडे आणि 1 माणूस एवढा आहार त्याचा, एवढं सगळं त्याला खाऊन संपवायचं असा प्रकार चालू झाला. आणि हा प्रकार चालू असताना पांडव वनवासात असताना त्या एकचक्र नगरी जेव्हा होते तेव्हा त्या एकचक्र नगरीतल्या एका घरात त्यांचा मुक्काम असताना ते घरामध्ये थोडस सकाळी उठल्याबरोबर कुंती मातेला रडणं ऐकू आलं. घरातले सगळे लोक रडत होते. ते रडत असलेले पाहिल्याबरोबर कुंती मातेला विचारलं काय झालं. मग त्या बाईने घरातल्या सांगितलं की आमच्या गावचा असा नियम आहे, आमच्या बाजूच्या जंगलामध्ये तो बकासूर नावाचा राक्षस राहतो. त्या राक्षसाच्या करता आमच्या गावाचा असा नियम ठरलेला आहे, रोज त्याला 1 गाडा अन्न, 2 रेडे आणि 1 माणूस एका घरानं रोज देत जायचं. आज आमच्या घरची पाळी आहे. बैल गाडाभर अन्न आम्ही सिद्ध केलेले रात्रभर प्रयत्न करून 2 रेडे विकत आणलेले त्या गाड्याला जोडायचे. आता ते रेडे आणि त्या गाड्यामध्ये ते अन्न भरायचं आणि ते अन्न घेऊन त्या बकासुरापर्यंत जाण्यासाठी आमचा मुलगा जाणार आहे. त्या बाईनं सांगितलं म्हातारीनं माझा मुलगा जाणार आहे आणि बकासूर हे सगळं खाऊन फस्त करतो, अन्नही खातो, 2 रेडेही खातो. त्या गाड्याला घेऊन जाणारा, गाडा त्याच्यापर्यंत पोहोचवणारा जो माणूस गावातला जातो त्यालाही तो खातो. म्हणे आज माझ्या मुलाची पाळी आहे म्हणून मला वाईट वाटायला लागलं. रडायला लागली ती माऊली. तिचं रडणं ऐकलं कुंती मातेनं. कुंती माता म्हणाली शांताराम काहीतरी योजना करू. तिनं भीमाला सांगितलं भीमा असा असेल म्हणे, या बाजूला कोणीतरी बकासूर राहतो म्हणे जंगलामध्ये आणि तो असा त्याचा उपद्व्याप आहे, काही करता येतं का. भीमदादाने सांगितलं तुझी आज्ञा असेल ते करतो. म्हणे काय करायचं सांग, तू सांग, तुझ्या सांगशील ते करतो. भीमा आईचं ऐकायचं ठरवलेलं होतं आणि कुंती मातेला भीमाचं बळ माहिती होतं. कसलाही जरी दैत्य असला, तो बकासूर कसलाही जरी मोठा असुर असला, प्रबळ असला, तरी माझा भीम त्याला नक्की मारू शकतो याची खात्री कुंती मातेच्या अंतःकरणात होते. म्हणून कुंतीला सांगितलं आज आपण ज्यांच्या घरी आहोत त्यांचं काहीतरी देणं लागतो, आपल्यावर त्यांचे उपकार आहेत, त्यांनी आपल्याला ठेवून घेतलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये त्या घरावर जर रडायची पाळी असेल तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. भीमा आज तू गाडा घेऊन जातोस का. भीमाला सांगितलं जातो. आणि भीमाने काय केलं, तो गाडा घेतला, ते 2 रेडे त्याला जोडले, अन्न सगळं भरून घेतलं, बैलगाडा हातात सगळ्या घरच्या लोकांचा निरोप घेतला आणि भीम दादा जंगलाच्या दिशेने निघाले. कुंती मातेने डोळ्याला पदर लावला. कदाचित काय न जाणो काय अघटित प्रकार घडला, भीमाला जर मरण आलं तर काय करा. पण भीमानं सांगितलं काळजी करू नको, तुझा माझ्या बळावर जसा विश्वास आहे तसा तुझ्या आशीर्वादावर माझा विश्वास आहे, तू मला आशीर्वाद दे, मी विजयी होऊन परत येतो असं कुंती मातेने त्यानं सांगितलं. आणि भीमाने तो गाडा रानात नेला, जंगलात गेला. थोडा वेळ त्या बकासुराला हाका मारल्या, बकासुराला यायला वेळ लागला. भीमाने गाडा सोडला, रेडे झाडाला बांधून ठेवले आणि ते बांधून ठेवलेले रेडे तिथे असताना भीमाने गाडी सोडली आणि भूक लागली होती भीमाला म्हणून गाड्यातलं अन्न काढून स्वतःच भीमदारा जेवण करायला लागले. आणि भीमाचं जेवण चालू असताना तो बकासुराला कोण रे माझं अन्न खातो का, आणि रेडे का सोडले, रेडे बांधून ठेवायचे असतात, ते रोज मी खात असतो, हे अन्न मी खायचं आणि माझं हे अन्न सेवन आणि रेड्याचं सेवन झाल्याच्या नंतर तुझ्यासारखा रोज येणारा माणूस त्यालाही मी खाऊन टाकतो, ते माहिती नाही का तुला. जो तुला ओरडायला लागला. भीमाने त्याला काही उत्तर दिलं नाही. आपल्याला जेवायचे म्हणे, जेवण करत असताना कोणी काही अडथळा केला तर त्याला बोलून कशाला वेळ घालवा. भीमदादा आपले जेवण राहिले. बकासूर येऊन त्याला भीमाच्या पाठीमागे उभा राहिला. भीमाला मारायचा त्याला प्रयत्न केला. मग भीमाने त्याच्याशी जे युद्ध केलं त्या द्वंद्व युद्धामध्ये भीमानं बकासुराला मारून टाकलं. मला काय सांगायचंय, बकासुरासारखा दुष्ट जो असतो ना त्याला पहिला प्रकार चालत नाही. दुष्टाच्या नाशाकरता त्याच्या अंशे दुर्गुण उद्भवतात, ते विकासाला प्राप्त होतात, पराकोटीला जातात आणि त्या दुष्टाचा नाश होतो. हे बकासुराच्या बाबतीत घडत नाही. दुसरा कोणी दुष्ट येईल आणि बकासुराला मारेल हेही शक्य नाही. मग काय करावं लागतं, भीमासारखा एखादा दैवी पुरुष, ताकददार पुरुष तो उभा राहतो आणि बकासुराचा नाश करतो. हा 3रा प्रकार झाला. 4था प्रकार असा आहे, असं होत नाही. एखादा दुष्ट असा असतो त्याचं प्राबल्य एवढं असतं की त्या प्राबल्यापोटी एखादा दैवी पुरुष त्याच्याकडे गेला तर तो त्याला मारू शकत नाही. मग काय होतं, दैवी पुरुषाचा संघटित समाज त्याच्याकडे जातो आणि संघटित समाज त्याच्याकडे जाऊन त्याला हा दुष्टपणा करू नको म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐकलं नाही तर ते संघटितपणाने गेलेले सगळेच्या सगळे सज्जन आपल्या काही विशेष सामर्थ्याने त्या दुष्टाचा नाश करतात. उदाहरण सांगतो याच्याकरता, भागवतात आलेलं उदाहरण आहे वेनाचं. वेन नावाचा राजा होता. ध्रुवाच्या वंशामध्ये जन्माला आलेला हा वेन अंग राजाच्या पोटी जन्माला आलेला.
अतिशय नास्तिक. त्याला राज्यावर बसल्या बसल्या असं सगळ्यांना नगारे वाजवून सगळ्या राज्यामध्ये दौंडी पिटून पिटून सगळ्यांना सांगितलं होतं, न यष्टव्यम न होतव्यम न दातव्यम द्विजा क्वचित. कोणी होम करायचा नाही, कोणी जगामध्ये यज्ञ करायचा नाही, कोणी दान द्यायचं नाही, कोणी भजन करायचं नाही, कोणी देवाची मूर्ती बसवायची नाही. मूर्ती बसवायची असली तर माझी बसवा, राजा हाच देव असतो, हे त्याचं सांगणं होतं. कोणाला यज्ञ करू देना, कोणाला होम करू देना, कोणाला भजन करू देना, काही नाही. सदाचारात वेदशास्त्रानं सांगितलेले आचारामध्ये प्रवृत्त असलेले माणसं पाहिले की त्यानं काय करावं. आपल्या सेवकाला त्यानं सांगूनच ठेवलं होतं की बाबा ज्या ज्या ठिकाणी हे धर्मकृत्य चालेल तंतन जनपदम यात संदीपयत वृश्चत. ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालेल त्या त्या गावात जा, त्या त्या परिसरात जा, त्या सगळ्या लोकांना जाळून टाका आणि ते सगळं त्यांचं धर्मकृत्य उखडून टाका, विनाश करा. आणि आता ते दुष्टाला कसं साथीदारी बरेच मिळतात, त्याच्यामुळे वेन असा प्रबल झालेला त्याला काय आता ही सगळी प्रक्रिया बघा ना. दुष्टाच्या आमच्या दुष्टपणानं दुष्टानं मरावं हे वेनाला चालत नाही. दुष्टाला दुसऱ्या कोणत्या तरी दुष्टाने मारावं असा दुष्ट कोणी प्रबल वेनाच्या पेक्षा मोठा प्रबल दुष्ट नाही. एका दैवी पुरुषानं जाऊन वेनाचा नाश करावा असा एकही दैवी पुरुष निघेना. मग काय करा, अरण्यामध्ये काही ऋषी मुनी एका ठिकाणी जमा झाले. ते एकत्रित जमलेल्या सगळ्या ऋषींनी विचार केला काय करावं. जगाचं रक्षण होण्याकरता जगामध्ये सनातन वैदिक धर्म जगला पाहिजे. आणि हा वैदिक धर्म जगायचा जर असेल तर त्याच्याकरता हे राजाचं जे सध्या कार्य चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे. त्याने काय सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालेल त्या त्या ठिकाणी जाऊन त्या धर्मकार्याचा विध्वंस करायला आपला राजा सांगतोय. कोणी नाही, देव कोणी नसतो म्हणतो, धर्म काही नसतो म्हणतो. त्या राजाला आपण समजावून सांगू. या सगळ्या विषयांनी विचार केला. आपण त्याच्याकडे जाऊ, त्याला भेटू, त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करू आणि जर नाही ऐकलं तर त्याचा नाश करू असा विचार करूनच हे सगळे ऋषी वेनाच्याकडे गेले. वेनाला त्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला. असं नसतं राजे, धर्म नावाचा एक पदार्थ असतो, जगामध्ये धर्माची गरज असते, धर्माच्या योगाने जग टिकून आहे हे तुम्ही लक्षात घ्या. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सांगायचा प्रयत्न केला. वेनाच्या अंतःकरणावर त्याचा काही परिणाम होईना. या लोकांनी त्याला समजावून सांगितलं, आपण ज्या महापुरुषाच्या घराण्यात जन्माला आलात, वंशात जन्माला आलात, त्या महापुरुषाचा तरी विचार करा. तुम्ही ध्रुवाच्या वंशातले ना. अरे त्या ध्रुवानं त्या परमेश्वराच्या प्राप्तीकरता केलेली 5 महिन्याची साधना केवढी कठोर साधना होते. अरे 5 वर्षाचा असताना तुमचा पूर्वज परमेश्वराच्या प्राप्तीकरता आराधना करतो. 5 वर्षाच्या पोराने एवढं कठोर तप केलं. 5 वर्षाच्या काळात त्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाला. 36,000 वर्षापर्यंत राज्य भोगण्याचा आशीर्वाद परमेश्वराने त्या तुमच्या पूर्वजाला दिला. त्याच्याच घराण्यात जन्माला येतात आणि देव नाही म्हणतात. त्याच्याच घराण्यात जन्माला येतात, यज्ञ करायचं नाही म्हणतात. त्याच्याच घराण्यात जन्माला येतात, भजन करू देत नाही आम्हाला. हे काय चाललंय राजे. राजाला सांगितलं अजिबात चालायचं नाही म्हणत. तो नास्तिक तर नास्तिक. त्याला सांगितलं नाही देव वगैरे काही नसतं, तुम्हाला भजन करायचं ना, माझं भजन करा, वेद 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 म्हणत बसा. रामकृष्ण हरी म्हणायचंच नाही, माझं भजन करायचं. तुम्हाला यज्ञ करायचं आहे ना, इंद्राय स्वहा नाही वेनाय स्वहा म्हणूनच आहुती द्या, तर तुम्हाला यज्ञ करायला परवानगी आहे. ऋषी मुनींनी त्याला बऱ्याच वेळेपर्यंत समजावून सांगायचा प्रयत्न केला. हा ऐकत नाही असं लक्षात आलं. आणि ऐकत नाही असं लक्षात आल्याच्या नंतर ऋषीने ठरवलेलंच होतं त्याला समजावून सांगायचं. ऐकलं बरं झालं, ऐकत जर नसेल तर मग त्याला आपण नष्ट करू असा विचार करूनच हे ऋषीमुनी गेले होते. सगळ्या ऋषीमुनींनी एकमेकाकडे पाहिलं आणि याला आपण नष्ट करायचा असा विचार केला. आणि त्या ऋषीमुनींनी सगळ्यांनी मिळून एकदा नुसता हुं एवढा आवाज केल्याबरोबर वेनाचं मरण झालं. हुं असं म्हणाले ते, एवढंच. सगळ्या ऋषीमुनींनी एक हुंकार केला. हुंकार केला म्हणजे हुम एवढंच अक्षर उच्चारलं. त्याच्यात त्या शास्त्राने असं दिलंय, हुम हे मृत्यू बीज आहे. हुंकार हा मृत्यू बीज आहे. हला उकार हु आणि वर अनुस्वार दिला तर हुम झाला. ते तो मृत्यू बीज असल्यामुळं त्याचा ऋषीमुनी जप करून ठेवलेला असल्यामुळं त्यांच्या हुंकारामध्ये ताकद आहे. आणि त्यांनी हुम केल्याबरोबर सगळं, अरे मी हुम करतो तर कोणाची झोप सुद्धा मोडत नाही. पण त्या वेनाकडे गेलेल्या सगळ्या ऋषीमुनींनी नुसता हुंकार केल्याबरोबर वेनाचा नाश झाला. हे वेनाचा नाश करण्याकरता कोण लागलं बोला. मी कशा करता हे बोलायला लागलो. देव जगामध्ये येतो कशा प्रकारे, कशासाठी येतो हा प्रश्न विचारल्याच्या नंतर जी कथा सांगावी लागते ती कशी असते याचा विचार बोलायचा होता. देव कशा करता येतो, दुष्टाच्या नाशा करता, विनाशायचे दुष्कृताम. पण ते दुष्ट कोणते,
हे दुष्टाचे असे वेगळे वेगळे प्रकार आहेत. दुष्टाच्या नाशाकरता प्रत्येक वेळेला देवाला यावं लागतंच असं नाहीये ना. पहिला दुष्टाचा प्रकार कसा होता, त्याच्या अंगच्या दुष्टपणानं तो गेला. दुसरा दुष्टाचा प्रकार कसा आहे, दुसरा दुष्ट उभा राहतो आणि या दुष्टाला मारून टाकतो. तिसरा दुष्टाचा प्रकार कसा आहे, कोणीतरी एखादा दैवी पुरुष उभा राहतो, या दुष्टाला मारून टाकतो. चौथा दुष्टाचा प्रकार कसा आहे, एका दैवी पुरुषाला त्या दुष्टाचा नाश करणं जेव्हा जमत नाही, तेव्हा संघटित दैवी पुरुषाचा समुदाय त्याच्याकडे जातो आणि संघटितपणे एखादी क्रिया करून त्या दुष्टाचा नाश करून टाकतो. एवढे प्रकार. इथं देवाची गरज पडली नाही ना. वेनापर्यंतच्या सगळ्या दुर्जनाचा विचार केला तर त्यांच्या नाशाकरता देवाची गरज पडली का? पडली नाही. पण या वेनाच्या दुष्टतेपेक्षा सुद्धा अधिक बलशाली असलेला एक दुष्टाचा प्रकार असतो आणि त्या दुष्टाच्या नाशाकरता सज्जन चालत नाही. म्हणजे तो स्वतः मरत नाही दुष्टपणानं, त्याला दुसरा दुष्ट मारू शकत नाही, त्याला एक दैवी पुरुष मारू शकत नाही, त्याला दैवी पुरुषाचा संघटित समाज मारू शकत नाही. एवढं जेव्हा त्याचं प्राबल्य असतं तेव्हा त्या दुष्टाच्या नाशाकरता साक्षात परमेश्वराला यावं लागतं. हा प्रकार कंसाचा दुष्टपणा बघा, रावणाचा दुष्टपणा बघा, शिशुपाल दंतवक्त्राचा दुष्टपणा बघा, कुंभकर्णाचा दुष्टपणा बघा, हिरण्यकश्यपूचा दुष्टपणा बघा. हे पहिल्या 4 दुष्टाच्या वर्गातले नसून सर्वश्रेष्ठ दुष्ट आहे. त्यांचा दुष्टपणा सर्वश्रेष्ठ आहे आणि यांच्या दुष्टपणापोटी ऐका, यांच्या नाशाकरता दुसरं कोणी समर्थ जेव्हा ठरत नाही तेव्हा साक्षात परमेश्वराला यावं लागतं. आणि कंसाचा जन्म, हे श्रीकृष्णाचा जन्म, रामचंद्र प्रभूचा जन्म जो झाला ना, अशा दुष्टाच्या नाशाकरता झाला. हे एवढं सांगावं लागतं. एवढं सांगितलं की ती कथा होते बरं का. ही कथा म्हणजे देव दुष्टाच्या नाशाकरता येतो. कसा येतो? मग त्याला यायचे तर तो स्वतः कसा अजन्मा आहे बरं का. रामचंद्र प्रभू अजन्मा, अजन्मा जन्मेल राम रावो तो नवला वो पाहू आले, असं वर्णन रामचंद्र प्रभूच्या संबंधाने रामायणात पाहायला सापडतं. सगळे देव रामचंद्र प्रभू जन्माला येत असताना अंतरिक्षामध्ये दाटी करून बघायला आले होते. कृष्ण जन्माचे तसंच आहे. विमानाची दाटी अंतरिक्षी देव फिरतात, ते सर्व गर्भस्तुती वगैरे वगैरे नामदेवांनी वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? देव जन्माला यायला लागला हे पाहिल्याच्या नंतर स्वर्गीय सगळ्या देवता अंतरिक्षामध्ये दाटी करून देवाचा जन्म बघायला येतात. का बाबा? हे कोणीतरी जन्माला येतो, मातेच्या उदरातून त्याचा आविर्भाव होतो, बाहेर येतो तो, हे बघायला करता देवाने स्वर्गातल्या सगळ्या विमानांना दाटी करावी. कशा करता? त्याचं कारण असं आहे, हा देव जन्माला यायला लागला. हा सामान्य कोणी जन्माला येत नाहीये. आणि सामान्याचा जसा जन्म असतो तशा पद्धतीने हा आपला स्वतःचा जन्मदेव जरी दाखवत असला तरी याचा जन्म सामान्य नाही. त्याचं कारण काय? हा अजन्मा आहे. हा कधीही जन्मणारा नाही आणि कधीही न जन्मणारा तो जन्माची लीला दाखवायला लागला. दाविदसे लीला संभूतीचे, नामदेवांनी वर्णन केलं, संभूतीची लीला दाखवायला लागला, जन्माची लीला दाखवायला लागला. जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये सुरुवात केला. भगवान धर्माच्या रक्षणाकरता काही व्यवस्था करून गीता सांगण्याकरता आले. त्याच्याबद्दल वर्णन करताना असं म्हणलंय, जात इव लोकेश अनुग्रहण कुर्वन इव लक्ष्यते. म्हणजे परमात्मा जन्माला आला, अवतरला असं म्हणायला आचार्य तयारच नाही. तो अजन्मच आहे, तो कधी जन्मतच नाही. मग कधीही न जन्मणाऱ्या परमात्म्याचा जन्म झाला याच्याबद्दल चिंतन सांगतात. आचार्य म्हणतात, जात इव जणू काही जन्माला आला, लोकेशु अनुग्रहण कुर्वन इव सगळ्या जगावर काहीतरी कृपा प्रसाद करतो आहे, जणू काही कृपा प्रसाद करतोय असं त्यानं दाखवलं. कृपा प्रसाद करणे नाही, जन्माला येणे नाही, लीला करणे नाही, हे सगळं सगळं जे केलं देवाने ते सगळं दाखवले. ती माया आहे देवाची असं चिंतनाचार्य आपल्याला सांगतात बरं का. याचा अर्थ काय झाला? तो अजन्म आहे तरी जन्म तो कसा, अक्रिय आहे तरी सगळ्या दुष्टाच्या संहाराची धर्माच्या रक्षणाची क्रिया तो करतो कसा, सज्जनाचं रक्षण करणं त्याला जमतं कसं, हा सगळा प्रकार म्हणजे त्याचं जे काही मुळातलं वेदशास्त्राने केलेलं वर्णन आहे त्या वर्णनाच्या विरुद्ध अशा पद्धतीचं देवाचं चरित्र तुम्ही बोलायला लागला. तो जन्मत नाही हे त्याचं वर्णन आहे, अजन्मा हे त्याचं वर्णन आहे. आणि अजन्मा हे त्याचं वर्णन असताना त्याच्या जन्माचं वर्णन करायला लागला. काहीतरी अलौकिक असलं पाहिजे. तो मूळचा अक्रिया आहे, त्याच्या ठिकाणी क्रिया नाही. तसं पहा, व्यापकात क्रिया नसते, परिच्छिन्नामध्ये क्रिया असते. जी वस्तू व्यापक आहे तिच्यात क्रिया होत नाही. व्यापकात क्रिया नसते, मर्यादितामध्ये क्रिया असते, परिच्छिन्नामध्ये क्रिया असते. बघा, माझा हात आता इथं हलतोय की नाही, तुम्ही माझ्याकडे बघितलं तर आपल्याला कळेल. माझा इथं हात हलतोय की नाही? हलतो. का हल्ला हो माझा हात? हातामध्ये ही क्रिया का घडली? त्याचं कारण माझा हात मर्यादित आहे.
मर्यादित आहे. एक दोन विजेचा माझा हात आहे त्याच्यामुळे तो इथं हल्ला, असं जसं आपल्या वायूच्या बद्दल विचार केला तर वायूपर्यंत सगळं हलणार आहे. पृथ्वी हलते मान्य, त्याच्यानंतर पाणी हलतं, प्रवाही असतं मान्य, तेज हलतं, अग्नीच्या ज्वाळा हलताना दिसतात आपल्याला मान्य, त्याच्यानंतर वायू हलतो मान्य, आकाश हलतं हे मान्य का हो तुम्हाला? आकाश हलत नाही. पृथ्वी हलते हे का मान्य केलं? सगळ्यात पृथ्वी कमी परिमाणाची आहे, आकाशापासून सगळं 10 पटीने कमी होत गेलं असं वर्णन आहे. हा पृथ्वी हलते कारण काय? ती मर्यादित आहे. पृथ्वीला कारण असलेलं जल हलतं कारण तेही मर्यादित आहे. जगाला कारण असलेलं तेज हलतं कारण तेही मर्यादित आहे. तेजाला कारण असलेला वायू हलतो तोही मर्यादित आहे. आणि वायूला कारण असलेला आकाश हलत नाही, त्याचं कारण ते व्यापक आहे. हो, व्यापक असल्यामुळे त्याच्यामध्ये क्रिया नाही म्हणून त्याच्यात हालचाल आपल्याला दिसत नाही. आकाश निष्क्रिय आहे, आकाशात हालचाल नाही. आकाशाच्या पलीकडे माया, तिच्यातही हालचाल नाही. मायेच्या पलीकडे परमात्मा, त्याच्यात कसली हालचाल आली? कोणत्याही प्रकारची हालचाल त्याच्यामध्ये नाही, कारण तो व्यापक आहे. व्यापकतेची परिसीमा त्याच्यामध्ये असल्यामुळे त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया नाही. असं जर चिंतन आपल्याला करावं लागत असेल तर तो परमात्मा कसा झाला? अक्रिय. कोणतीही क्रिया त्याच्या ठिकाणी संभवत नाही. आणि ज्याच्याकडून कोणतीही क्रिया घडत नाही तो दुष्टाच्या संहाराची क्रिया करायला लागला. ज्याच्याकडून कोणतीही क्रिया घडत नाही तो साधूच्या रक्षणाची क्रिया करायला लागला. ज्याच्याकडून कोणतीही क्रिया घडत नाही तो अधर्माचा नाश करण्याची क्रिया करायला लागला. आणि ज्याच्याकडून कोणतीही क्रिया घडत नाही तो धर्माच्या स्थापनेचं काम करायला लागला. आणि अक्रिय म्हणताय 4 क्रियाचं त्याच्या बाबतीत वर्णन करता झालं कसं सांगा? असा जो प्रश्न येतो, हे कसं? हे कसं तुम्ही सांगायला लागलाय? अक्रिय आहे हे त्याचं वर्णन तुम्हीच करता आणि तो या सगळ्या 4 क्रिया करायला लागला, हेही त्याच्याबद्दल तुम्ही सांगायला लागला. हे कसं झालं? कसं? केन प्रकारेण, कशा प्रकारे हे घडलं? याच्याबद्दल जे सांगावं लागतं त्याचं नाव आहे कथा. हे परमेश्वराच्या बाबतीत आपण कथा शब्दाचं चिंतन केलं. तसं साधूच्या बाबतीमध्ये सुद्धा कथा कशा प्रकारे, साधूचं जीवन कसं असतं. साधू महात्मा म्हणजे परमात्मा स्वरूपातूनच आलेला ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. साक्षात परब्रह्म म्हणजे संत महात्मा. बरं का? गुरुच्या बद्दल वर्णन करताना गुरु साक्षात परब्रह्म, गुरु म्हणजे काय, साधू म्हणजे काय, एकच ना. मग त्यांना साक्षात परब्रह्म रूपता आहे. परब्रह्म रूपच ते जर आहेत तर परब्रह्मासारखे ते सुद्धा अक्रिय आहे. परब्रह्मासारखे ते सुद्धा अजन्म आहेत, त्यांना जन्म नाही. मग जन्म नसणारा परमात्मा कृष्ण रूपाने आला, तसा जन्म नसणारा परमात्मा ज्ञानोबाच्या रूपाने आला. जन्म नसणारा क्रिया, कोणतीही क्रिया न करणारा अक्रिय असलेला परमात्मा धर्माच्या रक्षणाकरता धडपड करायला लागला. तशी कोणतीही क्रिया न करणारं परमात्मा तत्व ज्ञानोबाच्या तुकोबाच्या रूपाने आल्याच्या नंतर ते सुद्धा काहीतरी गाथा ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम करायला लागले की नाही? जगाला प्रबोधन करायला लागले की नाही? लोकांवर अनुग्रह करताना आपल्याला दिसायला लागले की नाही? मग ज्यांना जन्म नाही त्यांनी हे केलं. कसं केलं हो सांगा? केन प्रकारेनं. असा प्रश्न जेव्हा त्यांच्या संबंधाने एखादं तत्व आपण सांगतो तेव्हा त्या तत्वाचं ग्रहण होत नाही, ते तत्व आपल्याला पटत नाही. अक्रिय तर क्रिया कशी करतो, अजन्मा तर कसा जन्मतो, असे प्रश्न जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा त्या निर्माण झालेल्या प्रश्नाच्या निराकरणाकरता जे उत्तरादाखल बोलणं असतं त्याचं नाव आहे कथा. अशी कथा. बरं का? आणि या श्लोकाचा विचार जर केला, महात्मा नस्तुमां पार्थ या श्लोकाचा विचार जर केला आपण तर याला ज्ञानेश्वर महाराजांनी साधू कथा म्हणलं. आई ते जेथं वाच्या विसरे ते साधू कथा असं अवतरण देऊन ज्ञानेश्वर महाराज श्लोक आणि श्लोकावरच्या टीकेला सुरुवात करतात. आता ज्या ठिकाणी वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा तो आहे. इंद्रियाला विश्रांती देणारी साधूची कथा आहे असं म्हणून भगवंतांनी ही साधूची कथा सांगायला सुरुवात केली. सबंध श्लोक जर पाहिला तर आपण ज्याला कथा समजतो, बरं का, म्हणजे कथा म्हणजे चरित्र, कोणतंही चरित्र या श्लोकामध्ये आलेलं नाही. बघा श्लोक कसा आहे? महात्मा नस्तुमां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसः ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे साधू पुरुष महात्मा असतात. बरं, दैवी प्रकृती यांनी आश्रय दिलेली असते, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला असतो. बर, अनन्य मनाने हे भगवंताचं भजन करतात आणि नुसतं भजन करत नाही, देवाला जाणून भजन करतात. आणि काय म्हणून जाणतात? भूतादिम अव्ययम किती ज्ञात्वा भजन्ते. बर का? हे सगळेच्या सगळे महात्मे, देव हा सगळ्या जगाला जन्म देणारा, सगळ्या भूताचा आदी आहे, आदी कारण तोच आहे आणि जन्म देत असून सुद्धा
जन्मदाता असताना सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, असा निर्विकार असलेला तो परमात्मा आहे, असं त्याचं वर्णन केलं. हा जन्मही देतो आणि स्वतःच निर्विकारत्वही कायम सांभाळू शकतो, असा हा परमात्मा आहे, असं त्याला जाणून त्या परमात्म्याची सेवा करण्यामध्ये महात्मे प्रवृत्त असतात. मला सांगा, एवढा श्लोकाचा जो तुम्ही अर्थ ऐकला ते महात्मे असतात. एक, त्यांनी दैवी प्रकृती अंगी बाणवलेली असते. दोन, ते भगवंताचं अनन्य मनानं देवाला सगळ्या भूतांचा आदी आणि अजन्मा अव्यय आहे अशा पद्धतीनं देवाला जाणून देवाचं भजन करतात. तीन, या तीन वर्णनामध्ये कोणतं साधूचं चरित्र तुम्हाला दिसलं सांगा? काही नाही. साधूच्या चरित्राचा इथे विचार नाही, पण साधूच्या चरित्राचा विचार नसताना सुद्धा ज्ञानोबा या श्लोकाला साधू कथा म्हणतात. का म्हणतात? आपण आत्ता जो कथा शब्दाचा अर्थ पाहिला त्या पद्धतीनं कथा शब्दाच्या त्या अर्थानही कथा आहे. म्हणजे केन प्रकारेण साधूचं जीवन कसं असतं सांगा. केन प्रकारेण साधवा वर्तन्ते, साधू पुरुष कसे वर्तन करतात सांगा. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता म्हणून भगवंतांनी जे सांगितलं अशी ही साधू कथा आहे. ते कसे असतात? महात्मानः, साधू पुरुषाचं पहिलं वर्णन केलं. हे साधू पुरुष महात्मा असतात. बाहेर आत्ता लावली का? बाहेर लावली असते तर काढून टाकलं, मला थोडा त्रास होतो. नाही, आपल्या इकडे येतो काय? उद्बत्ती आहे का? पहा, उद्बत्ती असेल तर काढा. म्हणजे थोडं म्हणजे वासही गेला, बाहेरच होती कुठंतरी, कोणीतरी काढली. मला लगेच कळत होते. मला वासावरून नाही, माझं डोकं दुखतं लगेच. आहे थोडा अजून वास, थोडा आहे. असं काय असेल तर काढून टाका. आपल्याला थोडासा श्लोकाच्या संबंधाने विचार करायचा. साधू पुरुष कसे असतात? महात्मा. महात्मा शब्दाचा अर्थ काय? महान आहे आत्मा ज्याचा, त्याला म्हणालो महात्मा. आता आत्मा महान असणं म्हणजे काय? कोणाचा आत्मा महान आहे? सगळेच महात्मे झाले की नाही? महान आहे आत्मा ज्याचा, त्याला महात्मा म्हणावं. कोण महात्मा नाही सांगा ना? सगळेच महात्मे. ज्याच्याकडे पाहावं तो महात्माच, कारण आत्मा एकच आहे, सर्वांचा आत्मा एकच आहे. आणि एक हरी आत्मा जीव शिव समा असा असलेला आत्मा तो महानच आहे. मग एकच आत्मा आहे आणि तो जर महानच आहे तर सगळे महात्मे झाले की नाही? मी महात्मा, तुम्ही महात्मा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज महात्मा. काय बदल झाला? गीतेनं त्यांचं आपलं सगळ्याच वर्णन गीतेने केलं असं होईल का? असं होत नाही. म्हणून इथं महात्मा शब्दाचा अर्थ बदलावा लागतो. आत्मा म्हणजे काय? आत्मा शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाकडे जायचं नाही. आत्मा शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने घेता येतो. एक, आत्मा शब्दाचा मुख्य अर्थ आहे आणि अनेक दोन अर्थ आपल्याला बाहेर सापडतात. आत्मा वे पुत्र हा वेदामध्ये मंत्र येतो. मुलगा म्हणजे माणसाचा आत्माच असतो. आता हे काय? आत्मा वै पुत्र हा, मुलाला आत्मा म्हणा. आता मुलाला आत्मा म्हणा म्हणजे काय? आत्मस्वरूप जे आपण चिंतन करत आलो आतापर्यंत, सच्चिदानंद घन असं ते आत्मतत्व आहे. त्याच्या ठिकाणी कुटस्थ निर्विकारता आहे. तसं काय? कोण काय कुटस्थ आहे का? काय हे काय भानगडे सांगा. त्याला आत्मा म्हणायचं कारण काय? पण हे आत्मा म्हणणं कसं आहे? दोन पद्धतीनं. शरीराला आत्मा म्हणा दोन पद्धतीनं, पोराला आत्मा म्हणा दोन पद्धतीनं. द्रव्यात्मवाद म्हणतात आपल्याकडे. पैशाला आत्मा म्हणणारी माणसं आहेत, ते पैशाला आत्मा म्हणणं दोन पद्धतीनं. आत्मा का म्हणायचं याला? जिथं जिथं आपलं परमप्रेम आहे, आत्मा परमप्रेमास्पद आहे असं वर्णन आहे. आणि परमप्रेमास्पद असलेल्या वस्तूला आत्मा म्हणायचं ठरलं की ज्या ठिकाणी ज्याचं परमप्रेम गुंतलंय ती वस्तू त्याच्याकरता म्हणून आत्मा ठरायला लागली. ज्याचं पैशावर जास्त प्रेम त्याच्याकरता पैसा आत्मा, ज्याचं घरावर जास्त प्रेम त्याच्याकरता घर आत्मा. असं ज्याचं जास्त प्रेम जिथे जिथे गुंतलं त्या त्या वस्तूला आपल्याला आत्मा म्हणता येतं. हा जर विचार लक्षात घेतला तर आत्मा शब्दाचा सच्चिदानंद कुटस्थ आत्मा हा जसा अर्थ आहे तसा अनेक दोन पद्धतीनं आत्म्याचे चिंतन, दोन आत्म्याचे चिंतन बरंच करता येतं. त्याच्यामध्ये इथं महात्मा शब्दाचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराज वगैरे सगळ्या भाष्यकाराचा विचार जर आपण केला तर इथं त्याने असा अर्थ केलाय, महान आहे आत्मा ज्याचा तो महात्मा, असाच हा शब्द सोडवायचा. पण आत्मा शब्दाचा अर्थ चित्त करायचा. दयाचे चौकटे मानसी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आत्मा मोठा म्हणजे काय? अंतःकरण विशाल झालं. अंतःकरण विशाल झालं म्हणजे काय? विशुद्ध झालं असं त्याचा अर्थ सांगितलाय. चोखटे मानसी, चोख मनुष्य मन, मानस म्हणजे मन
आणि ते चोख म्हणजे शुद्ध झालं. ज्याचं अंतःकरण पूर्ण शुद्ध आहे त्याचंच अंतःकरण व्यापक असतं. कारण मी हो वनी असे क्षेत्र संन्यासे ते अंतःकरण एवढं चोख झालं की त्या अंतःकरणामध्ये परमात्मा कायमचा येऊन राहायला लागला. आता देवाने अंतःकरणात राहावं एवढं ते अंतःकरण विशाल झालं. मग त्या अंतःकरण रूपी आत्म्याला विशालता प्राप्त झाल्यामुळं महान आहे आत्मा ज्याचा असं वर्णन आपल्याला साधू पुरुषाच्या संबंधाने करता येतं. बरं, अंतःकरण खूप विशाल, त्यांच्या विशाल अंतःकरणात एवढा प्रभू भावे त्याने संतुष्टी राहावे एवढा व्यापक असलेला परमात्मा. पण त्या व्यापक परमात्म्याला या साधू पुरुषाच्या हृदयामध्ये राहावं अशी यांची योग्यता आहे. अरे अंगुष्ठ मात्र हृदय, अंगुष्ठ मात्र पुरुषः जना सदा जनानां हृदये सन्निविष्टः. उपनिषदामध्ये वर्णन येतं अंगुष्ठ मात्र असलेला हा परमात्मा सगळ्या माणसांच्या हृदयामध्ये स्थिर आहे. जनानां हृदये सन्निविष्टः, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो प्रविष्ट आहे असं त्या आत्म्याचं वर्णन परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. बरं का, मग आता हा परमात्मा अंगुष्ठ मात्र रूपाने आपल्या हृदयात राहतो. तुमच्या माझ्या हृदयात अंगुष्ठ मात्र परमात्मा आहे आणि साधूच्याही हृदयात अंगुष्ठ मात्र परमात्मा आहे. बदल काय आहे का, आपल्या हृदयात असलेला हा अंगुष्ठ मात्र परमात्मा हा सगळ्या जगाला व्यापून उरलेला परमात्मा आहे हे साधूंना कळतं. आणि आपल्याला मात्र माझ्या हृदयात बसलेला हा अंगठ्या एवढाच आहे असं वाटत राहतं. अंगठ्या एवढाच आहे वाटलं आपण महात्मा ठरत नाही. आणि व्यापक आहे सगळ्या जगात भरून उरलेला त्याचंच अंगुष्ठ मात्र त्यानं वर्णन आहे. कसं असतं पहा, जी वस्तू म्हणजे वस्तूमध्ये दोन प्रकार आहेत. एक वस्तू व्यापक आहे आणि एक वस्तू परिच्छिन्न आहे, मर्यादित आहे. मर्यादित वस्तूचं व्यापक म्हणून वर्णन करता येत नाही. पण जी व्यापक वस्तू आहे तिला कोणत्या तरी पद्धतीने मर्यादित म्हणून वर्णन करता येतं. दोन्ही गोष्टीचा विचार करा. जी वस्तू लहानच आहे त्या लहान वस्तूला कशाही पद्धतीने मोठं म्हणता येतं का सांगा मला? म्हणता येत नाही. लहान वस्तूला मोठं म्हणता येत नाही. आता हे माझ्या हातात घड्याळ आहे उदाहरणाकरता, याची लांबी किती आहे? फार तर वितभर आहे. पण या वितभर लांब असलेल्या या घड्याळाला एवढीच याची लांबी जर असेल हे लहानच आहे. या लहान घड्याळाला मी म्हणायला लागलो पंढरपूरला वेढा घालायची योग्यता या घड्याळात आहे. शहाणपणाचं का बोललो? मी बोललो ते शहाणपणाचं बोललो का सांगा? मग वेडा म्हणू नका, पण माझं बोलणं शहाणपणाचं का एवढं सांगा. आता हे माझं घड्याळ पंढरपूरला वेढा घालल्या एवढं मोठं आहे म्हणता येत नाही मला, म्हणता येत नाही. पंढरपूरला वेढा घालल्या एवढं मोठं का नाही? हे परिच्छिन्न आहे म्हणून याला व्यापक म्हणून वर्णन करता येत नाही. मर्यादित असं व्यापक म्हणून वर्णन कधी होत नाही. याच्या विरुद्ध आहे का, जे व्यापक असतं त्याचं लहान म्हणून वर्णन करणं शक्य होतं की नाही? एक मोठी दोरी घ्या, ती मोठी दोरी एवढी आहे की ती पंढरपूरला वेढा घालू शकते. पंढरपूरला वेढा घालू शकेल एवढा मोठा दोर आहे. पण त्या दोरातला एक भाग उचलून एवढा विधभर भाग मी उचलला म्हणायला लागलो ही दोरी आहे ना, ही सगळ्या पंढरपूरला वेढा घालणारी आहे. हातात केवढी दोरी आहे? विधभरच आहे. पण हातात असलेल्या विधभर दोरीचा निर्देश करून मला म्हणता आलं की नाही जी पंढरपूरला वेढा घालणारी दोरी आहे त्या दोरीकडे बघून ही पंढरपूरला वेढा घालणारी दोरी आहे. म्हणजे व्यापकाला लहान म्हणणं शक्य होतं, पण जे लहानच आहे त्याला व्यापक म्हणणं शक्य होत नाही. सगळ्या जगात परमात्मा व्यापून आहे, त्याला हृदयाच्या मर्यादेच्या सापेक्षतेनं वेढा पंढरपूरला घालणारी दोरी आहे, पण हातात उचलली की ही दोरी असं म्हणता येतं. त्याप्रमाणे सगळ्या जगात परमात्मा भरलेला आहे, तसा तो माझ्या हृदयात आहे. पण हा परमात्मा आहे ना, हा सगळ्या जगात भरलेला आहे म्हणता येतं. पण तो जर अंगठ्या एवढाच असेल, कायमच अंगठ्या एवढा असेल, व्यापक नसेलच, तर त्याला सगळ्या जगात भरून राहायला म्हणता येत नाही. मला सांगा, अंगठ्या एवढा परमात्मा हृदयात आहे हे वर्णन जसं आहे तसं हृदय जे अंगठ्या एवढा आहे ते त्या परमात्म्यासारखं जग भरून आहे म्हणले का कोणी? म्हणतं का सांगा ना मला? देव व्यापक असलेला देव, ऐका, सगळ्या जगात भरून असलेला देव, त्याचं हृदयाच्या उपाधीच्या सापेक्षतेनं हा अंगठ्या एवढा आहे हे वर्णन केलं. बरोबर झालं हे वर्णन. पण आपलं जे अंगठ्या एवढं असलेलं मुळातलं हृदय आहे त्या हृदयाच्या बद्दल हे या देवा एवढं व्यापक आहे असं कोणाला म्हणता येतं का? म्हणता येत नाही. त्याचं कारण काय? हृदय अंगठ्या एवढंच आहे. आणि देव अंगठ्या एवढा कशामुळे सांगितला? हृदयातला देव दाखवताना अंगठ्या एवढा म्हणलं. हृदयातला देव दाखवताना अंगठ्या एवढा म्हणलंय. बरं का, सगळ्या देवाच्या उद्देशानं तो अंगठ्या एवढा शब्द प्रयोग नाही. म्हणजे व्यापकाची परिच्छिन्नता कशा तरी पद्धतीनं लावून देता येते, पण परिच्छिन्नाला व्यापक असं कधीही म्हणता येत नाही हा विचार लक्षात घ्या. मग परमात्मा कसा आहे?
व्यापक आहे. तर यांच्या हृदयात येऊन राहायला लागला. व्यापक असलेला परमात्मा यांना ज्ञान पद्धतीने यांच्या हृदयात राहायला लागला. म्हणून यांना म्हणतात महात्मा. असे महात्मे दैवी प्रकृतीचा आश्रय असतात. दैवी प्रकृतीचा त्यांनी आश्रय केला असतो असं नाही. दैवी गुण त्यांच्या आश्रयाला आलेले असतात. एवढी त्यांची योग्यता असते. आणि परमेश्वराचं यथार्थ स्वरूप जाणून परमात्मा सगळ्या भूतमात्रांचा आदी आहे, सगळ्यांना जन्म देणारा आहे, पण जन्म देऊन सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, असा तो अव्यय स्वरूपाचा आहे असं त्या देवाला जाणून त्या देवाचं भजन करत राहतात. जाणून भजन करतात म्हणजे ज्ञानी भक्त आहेत. आणि ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ भक्त असतो. आणि त्या दृष्टीने त्यांना महात्मा असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. अशी साधू पुरुषाच्या संबंधातली कथा म्हणजे साधू कसा असतो या संबंधातलं वर्णन या श्लोकामध्ये जे आहे. आपण थोडासा देवाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या श्लोकाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. कसं आहे, देवाच्या समोर साधूचं गावं आणि साधूच्या समोर देवाचं गावं, त्याच्यात एकमेकाला आनंद आहे. या न्यायानुसार पांडुरंगासमोर तर बोलायचं तर संता संबंधानं बोलावं, महापुरुषाच्या संबंधानं बोलावं, असा विचार करून या श्लोकाचा यथामती विचार करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी आपण थांबू. कुंडली गौरवारी श्री नारायण